उधळाले गुलाल, वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयाचं तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा भक्ताच तूच कैवारी. शक्य ही शक्य करतो रे क्षणात, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, असा सदा सांगे आम्हास माझ्या सर्व स्वामी भक्तांना. स्वामी प्रगट दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चैत्र शुक्ल द्वादशीस म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. 31 मार्चला काय आहे? आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन आहे. 31 मार्चला काय आहे? भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे सदैव सांगणारे आपले महाराजांचा प्रकट दिन आहे. 31 मार्चला काय आहे? जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिन आहे. म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकट दिन अतिशय महत्त्वाचा आणि दिवाळी दसऱ्यापेक्षाही कमी नाही आहे. महाराजांचा प्रगट दिन कसा साजरी करावा त्या संदर्भाचीच माहिती आहे. सगळ्यात आधी चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रगट दिन आहे. महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही आहे, ते प्रकट झाले आहेत म्हणून महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातं. स्वामी जयंती म्हटलं जात नाही. प्रकट दिन निमित्त कसा साजरी करावा? सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं? त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आवडते. बाकी आपलंही महाराजांना काही देणं लागतं. आपल्याला खूप हौस असते की महाराजांना छान छान वस्त्र घालून हिना अत्तर लावावं, गोडाधोडाचं करावं. त्यांना काय हवं आहे? तुमची भक्ती हवी आहे. महाराजांचा प्रगट दिन कसा साजरी करावा? अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. या दिवशी महाराजांना षोडक्षरी पूजा करायची असते. अभिषेक कसा करायचा आहे? ज्यांच्या घरात मूर्ती आहे अगदी त्या दिवशी जरी तुम्ही मूर्तीची स्थापना केली तरी हरकत नाही. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं. महाराजांच्या मूर्तीवर म्हणजे सकाळी लवकरात लवकर तुम्ही अभिषेक करावा. 10:30च्या आरतीपर्यंत अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आहेत. पाण्याचा अभिषेक करायचा नाही. त्याचबरोबर नाम सूक्तम एकदा म्हणायचं आहे. रामरक्षा 1 ते 9 ओळीपर्यंत एकदा म्हणायचं आहे. फलश्रुती म्हणायची गरज नाही. अभिषेक पाण्याचा करा, पंचामृताचा करा, साखरेचा करा, मधाचा करा, चंदनाचा करा. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक फक्त पाण्याने केला तरी चालेल. त्यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. पाण्याचा अभिषेक केला तरी चालेल. षोडक्षरी पूजा आपल्याला किती भली मोठी हौस असते. म्हणून बघा जसं जमेल त्या पद्धतीने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतो. एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला तर तिने आपल्या मुलाकडून, सासूकडून, घरातल्यांकडून करून घ्यावी. आता बघा महाराज विठ्ठल सुतक पाळत नव्हते मान्य आहे, तरी पण तेव्हा महाराज होते. आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहेत. आपल्याला मासिक धर्म आहे तर मी महाराजांची सेवा करू का? आपल्या पण बुद्धीला त्या मागचं पण काही कारण आहे. मासिक धर्म असल्यावर आपली पण मानसिक शारीरिक स्थिती नसते. आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणून दुसऱ्यांकडून करून घ्या. हो, तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. त्याला काहीही बंधन नाही आहे. कुठलेही नियम अटी नाही आहे. अभिषेक करून झाल्यावर बघा मूर्ती जागेवर ठेवायची आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. महाराजांना हिना तर अतिशय प्रिय आहे. हिना तर संपूर्ण मूर्तीला लावावं. अत्तर लावत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा बघा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणता बघा तुम्ही अष्टगंध लावायचा आहे. फुलं अर्पण करायचं आहे. केशरयुक्त बघा अष्टगंध लावायचा आहे. तर महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे. फुल अर्पण करावं. साखरेचा नैवेद्य ठेवावा. हे झाली बघा मांडणी आणि सेवा. तर अभिषेक लवकर तुम्ही करावा. सेवा अगदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. ज्यांच्या घरात फोटो आहे तर फोटोला अभिषेक चालतो का? अशा वेळेस काय करायचं तर फोटो फक्त बघा स्वच्छ, तुमच्याकडे गुलाबजल असेल तर त्याने महाराजांचा फोटो स्वच्छ करून घ्यावा आणि फोटोला हिना अत्तर लावायचं. तर कापसावर हिना अत्तर घ्यायचा आहे. तो चोळायचा आहे कापसावर आणि हिना अत्तर महाराजांना फोटोला लावायचा आहे. फोटोला अष्टगंध लावायचा आहे. हे सगळं करत असताना जी काही तुम्हाला सेवा अभिषेक करण्यासाठी करणार आहात तर ही सगळी सेवा तुम्ही महाराजांच्या फोटोसमोर बसून करायची आहे. मूर्ती नाही आहे सेवेला सुट्टी अजिबात नाही. महाराजांच्या समोर बसून किंवा अष्टगंध फोटोला स्वच्छ करून हे करत असताना तुम्ही बघा 16 वेळा पुरुष सूक्तम, 1 वेळा श्री सूक्तम, 1 वेळा पवनाम सूक्तम एकदा म्हणायचं आहे. रामरक्षा पण तुम्हाला एकदा 1 ते 9 ओळीपर्यंत म्हणायचं आहे. तिथे महाराजांच्या समोर बसून या सगळ्या सेवा करायच्या आहेत. सेवा करून झाल्यावर हार फूल अर्पण करावं.
चाफ्याचं फूल बघा महाराजांना अतिशय प्रिय आहे, ते भेटलं तर अतिशय उत्तम, नाहीतर बघा पिवळ्या रंगाचं फूल महाराजांना आवडतं. शेवटी काय, भावभक्ती महत्त्वाची आहे. ताई, कलश मांडणी करू शकतो का? माझ्यावरूनच सांगते, देवघरात मांडणी केली तरी चालेल. दुसऱ्या ठिकाणी बघा तुम्ही मांडणी केली तर महाराजांचा प्रकट दिन खूप मोठा आपल्यासाठी बघा दिवस असतो. तुमची इच्छा असेल तर महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी त्यांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करू शकता. देवघरात असेल तर करायची गरज नाही. तुम्ही दुसरीकडे करणार असाल तर त्या ठिकाणी बघा तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. ज्या पद्धतीने आपण स्थापना करत असतो त्या पद्धतीने कलशाची स्थापना आधी करावी. दुसरीकडे करणार असाल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीचा मान आधी आहे तर महाराजांच्या मूर्तीच्या आधी तर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी. ओम गण गणपती नमः पाण्याने अभिषेक करावा. 21 वेळा किंवा 1 वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. दुसरीकडे मांडणी करणार असाल तर सांगते, गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा, दुर्वा अर्पण करावी, फूल अर्पण करावा. नंतर महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक जे काही षोडोपचार पूजा ती तुम्हाला करायची आहे. आता बघा अभिषेकचं पाणी काय करायचं, जर तुम्ही बघा साध्या पाण्याने अभिषेक करणार असाल तर ते पाणी तुम्ही बघा थोडंसं काढून घ्यायचं आहे. घरातल्यांना बघा सगळ्यांना ते पाणी तुम्ही तीर्थ म्हणून देऊ शकता किंवा बघा तुम्ही झाडाला पाणी अर्पण करू शकता. तर तुळशीला सोडून तुम्हाला कुठल्याही झाडाला पाणी अर्पण करू शकता. या पद्धतीने महाराजांचा प्रगट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे. आता प्रगट दिन म्हटलं तर अन्नदान येतच. महाराजांना तेच, तू माणूस म्हणून काय आहे, तुझे कर्म काय आहेत, तुमचे कर्म मन तुमच्यापेक्षाही आधी स्वामी जाणत असतात. म्हणून या दिवशी दानाला प्रचंड महत्त्व आहे. केंद्रात जाताना केळी घेऊन जा, पेढे घेऊन जा, यथाशक्ती दान करावं. केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन महाराजांना दान करावं. आपण इतके मोठे नाही आहोत की आपण महाराजांना दान करू शकतो. माझ्याकडून महाराज फूल नाही तर फुलाची पाकळी तुम्हाला. ताई, जवळ मंदिर नाही आहे तर तुम्ही दत्त मंदिरात गेलात, मठात गेलात, केंद्रात गेलात तरी चालेल. या दिवशी केंद्रात जायला विसरू नका. मठात जा तर कारण बघा कृतज्ञ आजच्या दिवशी तरी काही मागू नका. हा कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस असतो. बऱ्याच वेळा असं होतं ना, एवढे पारायण केले, रोज केंद्रात जाते, आरती करते, हे करते ते करते, माझ्या मनासारखं होत नाही. जेव्हा आपण केंद्रात जातो, मठात जातो, मंदिरात जातो, तुम्हाला काय हवं आहे याच्याशी महाराजांना काहीही लेणं देणं नाही. आपल्यासाठी जे काही योग्य आहे, आपल्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणार आहे. योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही. एखाद्याला खूप काही देतात, महाराज साथ देत नाहीत. मला ते नको आहे, महाराजांची साथ हवी आहे. आज मला काहीतरी वाटलं की मला हे हवं आहे, पण येणाऱ्या 10 वर्षात त्यातून मला त्रास होत असेल तर त्या गोष्टी महाराज मला देणारच नाहीत. आधी ही बघा, कितीही पारायण करा, डोकं आपटा, महाराज देणारच नाही. तुम्ही जे काही करत आहात माझ्यासाठी चांगलंच करणार आहात, हीच सद्भावना असावी. या दिवशी बघा तुम्ही नारळ खडी साखर केंद्रात घेऊन गेला तर महाराजांना विनंती केली, जे काही दिलं आहे महाराज धन्यवाद. खूप आपण भाग्यवान आहोत की दुसऱ्याने इतकं दुःख नाही आहे. आपल्याला प्रगट दिन हा कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे. महाराज आपल्या आयुष्यात नसते तर आयुष्य किती मोठं प्रश्नचिन्ह झालं असतं. आयुष्य आपलं रिकामं असतं, आयुष्यात ते रिकामे घर असतं. महाराज नाही आहेत, आज महाराज आहेत तर आपण सगळेजण सुखरूप आहोत, शांततेत आयुष्य जगत आहोत. सगळं चांगलं हळूहळू घडत आहे. एका वेळेस सगळं काही मिळत नाही, त्या गोष्टीस वेळ लागतो. महाराजांची साथ असल्यावर सगळं काही चांगलं होतं. त्या पद्धतीने प्रगट दिन साजरी करायचा आहे. आता मोठा प्रश्न, 21 दिवसाचं पारायण, 11 दिवसाचं पारायण, याची समाप्ती कशी करायची? तर समाप्ती म्हणजे काय, गोडाधोडाचं सागर संगीत नाही. या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा? आता 21 दिवसाचं पारायण 1 तारखेला गेलं, 2 तारखेला गेलं, हरकत नाही. लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. मासिक धर्म काही अडचणी असतात, 1-2 दिवस बघा झाले तरी हरकत नाही. उद्यापन काय करायचं तर याला कुठलंही उद्यापन नाही आहे मैत्रिणींनो. 21 पारायण झाले, जे काही गोडाचा नैवेद्य करणार आहात तो दाखवायचा आणि धन्यवाद. अडचणी असणार आहेत ते कधीच संपणार नाहीत. प्रगट दिन कृतज्ञ व्यक्त करायची. महाराज तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारलं, हे आपलं परमभाग्य आहे. खूप भाग्यवान. महाराजांच्या सेवेत आपण आलो, हे त्यांनी आणलं, आपण नाही तर कोणाला सेवेत आणायचं, कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे. तर करता करविता महाराज आहेत, आपण कोणी नाही. या पद्धतीने प्रगट दिन साजरी करायचा आहे आणि महाराजांची मूर्ती असेल तर नवीन वस्त्र परिधान करायचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.